नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आकाश होंडे आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर शेतकरी बांधवांनो, आज आपण पाहणार आहोत सोनालिका कंपनीचा मिनी ट्रॅक्टर DI26 गार्डन ट्रॅक। आज आपण इत्यानुभूत याची माहिती घेणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। आणि शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे हा ट्रॅक्टर असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता याचा परफॉर्मन्स कसा आहे। म्हणजे आपले जे दुसरे बांधव आहेत जे व्हिडिओ बघतात ते कमेंटला बघू शकता। तर शेतकरी बांधवांनो, फर्स्ट ऑफ ऑल आपण पुढून चालू करूयात। तर हा टायगर सिरीजमध्ये येतो, त्याच्यामुळे आपल्याला पुढे इथं टायगरचा सिम्बॉल आणि क्रोम फिनिशिंग आपल्याला इथं दिलेलं आहे। सोनालिकाची बॅजिंग आपल्याला साईडने बघू शकता। टायर पण आपण तुम्ही साईडला बघू शकता। अतिशय चांगल्या प्रकारचे टायर आणि व्हील बेस आपल्याला कंपनीने प्रोव्हाइड केलेला आहे। 4 स्पीडचा PTO इथं आपल्याला देण्यात येतो सोनालिका कंपनीने। GT26 आणि GT30 मध्ये 4 स्पीड PTO आपल्याला इथं प्रोव्हाइड केलेला आहे। हा जो ट्रॅक्टर आहे तो 26 HP कॅटेगरीमध्ये येतो। 3 सिलेंडरचं इंजन आहे। याचं रेटेड RPM 2700 RPM पर्यंत आपल्याला रन करतो। एअर फिल्टरचा जो टाईप जर बघितलं तर ड्रायचं एअर फिल्टर आहे आणि साईड शिफ्टिंग आपल्याला गिअर दिसतात। क्लच टाईप सिंगल प्लेटचा क्लच आहे। 12 फॉरवर्ड आणि 4 रिव्हर्स आपल्याला इथं बघायला भेटतो। PTO तुम्हाला बोलल्यासारखं 4 स्पीडचा PTO आपल्याला इथं येतो। ब्रेक जे आहेत मल्टी डिस्कमध्ये ब्रेक दिलेले आहेत। हायड्रोलिकची लिफ्टिंग कॅपॅसिटी जर बघितली तर अतिशय चांगल्या प्रकारची आहे। 750 kg पर्यंत हा लिफ्ट करू शकतो ट्रॅक्टर आपल्याला, तर आपण बघू शकता। आणि टायरचे फ्रंट जे आहेत ते 6x12 चे असे टायर दिलेले आहेत आणि रिअरचे जे टायर आहेत ते 8.3x20 चे आपल्याला टायर दिसतात। तर अतिशय चांगल्या प्रकारचे व्हेंटिलेशनसाठी अतिशय चांगल्या प्रकारची इथं जाळी दिलेली आहे। इथं आपल्याला बोनट उघडण्यासाठी इथं आपल्याला पुलचं बटन दिलेलं आहे। साईडला सायलेन्सर दिलेलं आहे जेणेकरून आपण बाग बगीच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे याला चालू शकतो। साईडला आपल्याला इंडिकेटर दिलेले आहेत, LED इंडिकेटर्स आहेत। टायगरची इथं बॅजिंग बघू शकता आपण GT26 आणि फ्यूल टँक आपल्याला इथं बघायला भेटतो। आपल्याला इंजन बी अतिशय चांगल्या प्रकारचं आहे आणि इथं चढण्यासाठी आपल्याला स्टेपसुद्धा इथं कंपनीने प्रोव्हाइड केलेले आहे। अतिशय चांगली जागा इथं सुटसुटीत जागा दिलेली आहे, जे करून आपल्याला चालवण्यामध्ये अडचण येऊ नये त्याच्यासाठी इथं सुटसुटीत जागा दिलेली आहे। फॉरवर्डचा आणि रिव्हर्सचा 4WD आणि 2WDचा आपल्याला गिअरसुद्धा दिलेला आहे। इथं गिअरचं लिव्हर दिलेलं आहे आणि इथे ADAC कंट्रोल आपल्याला इथं प्रोव्हाइड केलेला आहे। मागच्या साईडला बघू शकता आपण, इथं साईडची प्रोफाईलने टायरसुद्धा बघू शकता। अतिशय चांगल्या प्रकारचे टायर आहेत। 3 लिंकेज इथं दिलेला आहे PTO आणि रात्री काम करण्यासाठी आपल्याला इथं अतिशय चांगल्या प्रकारचा एक बल्बसुद्धा दिलेला आहे, जेणेकरून आपण चांगला उजेडमध्ये काम करू शकतो। इथं रिफ्लेक्टर बघू शकता आपण। इथे नंबर प्लेट लावण्यासाठी आपल्याला जागासुद्धा इथे कंपनीने प्रोव्हाइड केलेला आहे। टो इन करण्यासाठी आपल्याला हुकसुद्धा दिसतं। इथं 750 kgची लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे। अतिशय चांगल्या प्रकारचा हा मिनी ट्रॅक्टर आहे। 4 व्हील ड्राईव्हमध्ये आपण इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बघू शकता। इथे RPM मीटर, टेम्परेचर आणि फ्यूल टँकमध्ये किती डिझेल आहे याला आपल्याला इथं मीटर्स दिलेले आहेत। अतिशय चांगल्या आणि सुटसुटीत जागा दिलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा जर ट्रॅक्टर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही जवळच्या शोरूममध्ये जाऊन ह्याला परचेस करू शकता। आणि व्हिडिओ कसा वाटला शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये सांगू शकता। असे तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ तयार करण्यात येते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।